नमस्कार. तर तुम्ही माझ्या चॅनलवर अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपीज बघत असतात. तर आज मी तुमच्यासाठी अशीच एक सिंपल आणि टेस्टी रेसिपी घेऊन आलेली आहे, शाही तुकडा. तर आपण हा शाही तुकडा ब्रेडपासून बनवणार आहे आणि ही स्वीट रेसिपी खूप छान लागते खायला, सगळ्यांनाच आवडेल अशी आहे. तर सुरू करूया आपण या रेसिपीला. बघा किती छान दिसते आपली रेसिपी, खूप छान लागते खायला. पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर चला करूया सुरुवात रेसिपीला. तर इथं मी ब्रेडच्या 4 स्लाईस घेतलेल्या आहेत आणि त्या ब्रेडच्या साईडच्या कडा आहेत त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि आपण मधला जो व्हाईट भाग आहे तोच फक्त आपल्याला घ्यायचा आहे. तर बघा इथे एका पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. मी इथं डीप फ्राय करून घेणार नाही आहे, मी फक्त शॅलो फ्रायच करून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. मला इथं तूप जास्त आवडत नाही त्यामुळे मी फक्त शॅलो फ्राय करून घेणार आहे. तुम्ही ब्रेडच्या ऐवजी टोस्टचा सुद्धा वापर करू शकता. टोस्टला तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता. तर बघा असे ब्रेड आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचे आहेत. आता आपली एक साईड भाजून झालेली आहे, आता आपल्याला दुसऱ्या साईडनी पण गोल्डन रंगावर भाजून घ्यायचे आहेत. बघा गोल्डन रंगावर कसे छान भाजलेत आपले ब्रेड. तर असेच भाजून घ्यायचे व्यवस्थित. टोस्टरचाही तुम्ही वापर करू शकता, असं नाही की ब्रेडच घेतले पाहिजेत. तर बघा असे गोल्डन रंगावर आपले ब्रेड भाजून झालेले आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आपले जे ब्रेडचे तुकडे आहेत ते व्यवस्थित काढून घ्यायचे. बघा असे गोल्डन रंगावर छान भाजून घ्यायचे, कडक होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता हे आपले भाजून झालेले आहेत. आता हे साईडला ठेवून देऊया आणि आपण कस्टर्ड बनवायला घ्यायचं. तर त्यासाठी मी इथं 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. हे फुल क्रीमच दूध आहे. आपल्याला हे आता दूध गरम करून घ्यायचं आहे. दुधाला एक उकळी काढून घ्यायची. आपलं दूध गरम होतं आहे बघा, तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये मी इथं कस्टर्ड पावडर घेतलेले आहे. मी इथं 1 ते 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालायचं आहे. इथं मी अर्धी वाटी दूध घातले बघा त्याच्यामध्ये आणि आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाहीत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा असं. आता हे माझं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि बघा आपल्या दुधाला पण छान उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला ही पेस्ट थोडी थोडी घालत मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम वतू नका डायरेक्ट. एकदम जर घातलं असा तर ते एकाच जागी घट्ट होऊन बसू शकतं. थोडं थोडं घालून पटकन मिक्स करून घ्यायचं. हे लगेच घट्ट होतं बघा, हे असं लगेच घट्ट होतं आहे, त्यामुळं पटकन मिक्स करून घ्यायचं. थोडी थोडी पेस्ट घालत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाहीत, व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं. बघा आता हे मिक्स करून घेते मी. एकसारखं मिक्स हलवून एकसारखं मिक्स करून घ्यायचं. तर बघा आता हे मिक्स झाले आणि मला हे थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळं मी ह्याच्यात अजून अर्धा ग्लास दूध घातलेलं आहे. म्हणजे इथं 1 ते 1.5 ग्लास मी दूध वापरले ह्याच्यासाठी. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा. आता त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायचे. तर इथं मी 2 ते 3 चमचे साखर घेतले. जास्त गोड पण करू नका, नॉर्मल गोडच छान लागतं कस्टर्ड. आणि थोडीशी वेलची पावडर मी घातलेली आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वेलची पावडर ते. आणि आपल्याला ह्याला काय उकळी वगैरे काढून घ्यायची नाही, फक्त साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे तुम्हाला जे काळं काळं दिसते ते वेलची पावडर आपली अजून मिक्स झालेली नाही आहे व्यवस्थित, त्यामुळे त्याची गाठी झालेत. आता मी ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जर माझ्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट ही करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का. आणि आता बघा आपल्याला हे कस्टर्ड थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता इथे एका कढईत मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर घालणार आहे मी. आणि साखर थोडी विरघळली की ह्याच्यामध्ये थोडंसं मी अर्धा चमचा रोज वॉटर घेतले. हे आपल्याला फक्त ब्रेड सोक करण्यासाठी घ्यायचं आहे. ब्रेड बुडवून घ्यायच्यात आपल्याला फक्त त्याच्यामध्ये मऊ पडण्यासाठी. तुम्ही जर दूध वापरणार नसाल तर तुम्ही साखरेचा पाक वगैरे करून घेऊ शकता.
तर मी इथं साखरेचा पाक केलेला नाही आहे, मी इथं दुधाचाच वापर केला आहे. तर हे दूध थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि बघा आता इथं दूध थंड झालं आहे, आपलं कस्टर्ड पण थंड झालं आहे. आता आपण शाही तुकडा आपला बनवायला घेऊया. तर हे कस्टर्डमध्ये आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंसं सोक करून घ्यायचे आहेत आपले ब्रेड हे दुधामध्ये, म्हणजे ते छान मऊ पडतील. बघा आता इथं सगळे मी ब्रेड आहे ते दुधामध्ये सोक करून घेणार आहे. आणि हे मी एका काचेच्या डब्यामध्येच म्हणजे कस्टर्ड आपलं शाही तुकडा आपल्याला बनवून घेणार आहे. तर इथं थोडंसं मी आधी कस्टर्ड घातलेलं आहे आणि त्याच्यावरती ब्रेडचा तुकडा घालून नंतर वरून आणि कस्टर्ड घालून घेणार आहे. भरपूर असं कस्टर्ड घालायचं आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं सगळ्या बाजूनी. आणि वरून काजू बदाम पिस्ताचे काप घालून घ्यायचे. शाही तुकडा बनवतोय तर काजू बदाम पिस्ता भरपूर घालाच तुम्ही, म्हणजे येणारच त्याच्यामध्ये ते जास्त. आणि असेच मी सगळे ब्रेडचे तुकडे व्यवस्थित घालून घेणार आहे आणि कस्टर्डमध्ये कोट करून घेणार आहे. तर बघा आता अशी व्यवस्थित कोट करून घ्यायचं, भरपूर असं कस्टर्ड घालायचं, छान लागतं. आणि वरून काजू बदाम पिस्ताचे काप घालून घ्यायचे. इथं माझ्याकडे थोडीशी चेरी होती त्यामुळे मी चेरी घातलेली आहे, थोडीशी कट करून. बघा किती छान दिसते आपलं कस्टर्ड. आणि वरून थोडासा मध घातलेला आहे मी, एक वेगळीच टेस्ट येईल मधाची, त्यामुळे मी वरून थोडंसं मध घातलेलं आहे. आणि बघा तयार झाले आपलं कस्टर्ड. बघा किती छान दिसते. हे कस्टर्ड खायलाही खूप छान लागतं, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.